ब्रॉट टू यू बाय विगार्ड। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। विधानसभेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि ज्या पद्धतीची टीका टिप्पणी होते, शरद पवारांनी सुद्धा आता एक महत्त्वाचं विधान केलेलं। ते म्हणतात की महाविकास आघाडीचा जो चेहरा आहे तोच आमचा चेहरा असणार आहे आणि मुख्यमंत्री कोण होईल याबाबत त्यांनी हे विधान केले। कसं पाहता? नाही, याच्याकडे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना कशी पाहते हे महत्त्वाचं। आम्हाला तर माहीत आहे त्यांचे खरे चेहरे कोण, असली चेहरे कोण, सामुदायिक चेहरा कोण, या चेहऱ्यांच्या मागे लपलंय काय हे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीपर्यंत निश्चित दिसून येईल। आणि त्याच्यामुळे हे सगळ्या चढाओढ पदासाठी आहेत आणि त्याच्यामुळं काही लोक चेहरा उघड करायला मागतायत, काहींचा पडद्यामागे चेहरा, एवढाच फरक आहे। नक्कीच, पण काँग्रेसही ठाकरेंबद्दल वक्तव्य करताना सावधानी बाळगते, शरद पवारही सावधानी बाळगतायत आणि विधानसभा निवडणुकानंतरच आम्ही भूमिका स्पष्ट करू असं म्हणतायत। काहीतरी गौड बंगाली असं वाटतं तुम्हाला? एकमेकांना त्या ठिकाणी आजमावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, एकमेकांचं पाणी जोखण्याचा प्रयत्न आहे। होल मारून माझ्या पदरात जास्त जागा कशा मिळतील, आम्ही काय बोललो तर आम्हाला कोण सोडून जाईल, कोण आपल्या भीतीपोटी, कोण भीती दाखवून आपल्या पदरात काय पडेल यासाठी हा त्या ठिकाणी दबाव तंत्राचा भाग आहे असं माझं स्पष्ट मत आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। शरद पवार गटाचे 2 आमदार आहेत, त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आणि कधी प्रवेश होऊ शकतो अशी सुद्धा चर्चा आहे। के.पी. पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली। कसं पाहता या सगळ्या भेटीगाठी? मला वाटतं शरद पवार साहेबांच्या 6 आमदारांनी अजित पवारांची सुद्धा काही दिवसापूर्वी भेट घेतल्याची माझ्याकडे माहिती आहे आणि त्याच्यामुळं आता भेट कोण कोणाकडे कशासाठी घेतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। परंतु अजित पवारांचा एकही आमदार पुन्हा शरद पवार साहेबांकडे जाईल असं मला अजिबात वाटत नाही, तशी सुतराम शक्यता नाही। नक्कीच, अमोल मिटकरींचा विषय आहे। अमोल मिटकरी यांना पुन्हा नोटीस देण्यात आली, समजसुद्धा पक्षांकडून देण्यात आली आणि महायुतीबद्दल आता काही बोलायचं नाही अशी माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळते। त्यामुळे कसं पाहता, ज्या पद्धतीनं तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू होतं, आता दिलजमाई झालेली आहे का? नाही, वार वगैरे नाही। अमोल मिटकरी तसा आमचा मित्रच आहे, एक होतकरू चांगला तरुण आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा उदयोन्मुख एखादा तरुण नेता असतो तेव्हा त्यांनी जबाबदारीनं बोलणं, कमी बोलणं, विषयाच्यामुळे पक्षात महायुतीत जनतेमध्ये काय निर्माण होईल संभ्रम याची काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं आणि म्हणून मित्रत्वाच्या नात्यानं त्यांना नेहमी आम्ही सांगत होतो आणि पक्षाने त्याची दखल घेऊन पक्षानेही सांगितलं। मला वाटतं त्यामध्ये बदल होईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारचं चांगलं सौहार्दाचं चित्रही आपल्याला दिसेल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काल जयंत पाटलांनी टीका केली होती मुख्यमंत्र्यांवरती आणि जो काही अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर चादर लगी फटणे खैरात लगी बटणे, यावर आज जयंत पाटील जेव्हा विधानसभेमध्ये आले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले चादरवाले आ गए। आता चादरीचा आणि त्यांचा काय संबंध आहे ते आता चादरीचं उदाहरण देऊन त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। मला वाटतं डायलॉगबाजी करून जनतेला तुम्हाला प्रभावित करता येणार नाही। तुम्ही जनतेला काय दिलं हे महत्त्वाचं आहे, कारण आज राज्यातला असा एकही घटक नाही की जो अर्थसंकल्पानं खुश नाही। शेतकरी खुश आहे, शेतकऱ्याला भरघोस दिलेला आहे, वीज बिल माफ त्या ठिकाणी केलेलं आहे, युवाला त्याचा रोजगार प्रशिक्षणाला मोठं स्थान दिलं आहे, महिलांसाठी त्या ठिकाणी लेक लाडकीनंतर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना त्या ठिकाणी आणली गेले। ज्येष्ठांना, दिव्यांगांना, कामगारांना
समाजातल्या सगळ्या घटकांना सामावून घेणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे आणि सगळ्या समाज घटकांना थेट लाभ मिळत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची अस्मिता, मग आमचे गड किल्ले असतील, छत्रपती असतील, आमची तीर्थस्थळं असतील, या सगळ्या गोष्टींच्या विकासासाठी सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्याचबरोबर शहरात इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रामीण भागातला विकास अशा समतोल सर्वार्थानं साधणारा असा अर्थसंकल्प या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीनं त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे जनता खुश आहे. निश्चितपणे या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी गतीनं होईल याची काळजी घेऊन लोकांचा आनंद आणखी आम्ही द्विगुणित करू. विजय वडेट्टीवार म्हणतायत की राज्यपालांची पण सही लागते, त्यामुळे हक्कभंग आणू आम्ही. नाही, विजय वडेट्टीवार खरं म्हणजे विरोधी पक्षनेते या राज्याचे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीत त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आयुध, कायदा, नियम हे त्यांच्यासारख्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळं सरकारची त्या ठिकाणची भूमिका, विधिमंडळाचं त्या ठिकाणचे असणारे अधिकार हे सगळे जर त्यांनी समजून घेतले असतील, मुख्यमंत्र्यांचे अधिकार, कॅबिनेटचे, तर अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी विजय वडेट्टीवारांवर टीका केलेली, त्यासोबतच अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी फायदेकारक ठरेल असं प्रवीण दरेकर म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.